रायगडमधील रोह्यात MIDC मध्ये आग लागलेली आहे। ट्रान्सवर्ल्ड कंपनीमध्ये आग लागल्याची माहिती समोर येते। खिडकीची कामे सुरू असताना ही आग लागलेली आहे। आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। आगीचं कारण अस्पष्ट आहे। खिडक्याची कामे सुरू असताना आग लागल्याची माहिती सध्या मिळत आहे। ट्रान्सवर्ल्ड कंपनीत ही आग लागली आहे। रायगडमधील रोह्यात MIDC येथे ही कंपनी आहे ट्रान्सवर्ल्ड। या कंपनीत आग लागल्याची माहिती सध्या समोर येत आहे। अग्निशमन दल या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी आता ही आग नियंत्रणात आणलेली आहे। खिडक्यांची कामे या ठिकाणी सुरू असताना अचानक आग लागली आहे। आगीचे कारण अस्पष्ट आहे। सध्या आता अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि आग नियंत्रणात आणण्यात आलेली आहे। रायगडमधील रोह्यात MIDC येथे एका कंपनीला आग लागलेली आहे। ट्रान्सवर्ल्ड अशी ही कंपनी आहे। या कंपनीत ही आग लागल्याची सध्या माहिती समोर येते। खिडक्याची कामे सुरू असताना ही आग लागल्याची माहिती मिळत आहे। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्यांनी ही आग आता नियंत्रणात आणलेली आहे। ट्रान्सवर्ल्ड कंपनीत आग लागल्याची सध्या माहिती समोर येते। मोठ्या प्रमाणात ही आग लागली होती। आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। भारत, काय अधिकची माहिती? नीलम, रोहा तालुक्यातल्या धाटाव गावामध्ये जी MIDC आहे, या MIDC मधील साधारणतः दुपारी 1 ते 1:15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। ट्रान्सवर्ल्ड नावाची कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये खिडक्या दुरुस्त करण्याचं, नवीन खिडक्या बसवण्याचं काम सुरू होतं आणि याच दरम्यान या ठिकाणी स्पार्क होऊन आग लागली। काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केलं होतं। त्यामुळे एकच सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अर्थातच धाटावची MIDC ही सर्व केमिकल झोन आहे, त्यामुळे कुठेतरी भीती निर्माण झाली होती आणि या भीतीपोटी तातडीने प्रशासनाने आजूबाजूचा परिसर आहे तो काही प्रमाणामध्ये रिक्त करायला सुरुवात केला होता। सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचं वृत्त नसलं तरी जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळते त्यानुसार ट्रान्सवर्ल्ड कंपनीमध्ये ही आग खिडक्यांचं काम सुरू असताना लागलेली आहे। तातडीने अग्निशमन दलाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं। शर्थीच्या प्रयत्नानंतर या आगीवरती जरी नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी केमिकल झोन असल्यामुळे पुढे आग पुन्हा भडकू नये याची सुद्धा खबरदारी घेतली जाते। धन्यवाद भारत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।